बांधवांनो, कंबर कसा कोयत्याला धार लावून ठेवा. घोडा आणि मैदान समोरच आहे. पंकजाताई मुंडे यांनी दसरा मेळाव्यामध्ये हे विधान केलं आणि मराठा समाजातील अतिउत्साही अति हुशार अशा काही युवकांनी तलवारीची भाषा करत प्रति आव्हान देण्याचा प्रयत्न केला गेला. बांधवांनो, खरोखर पंकजा मुंडे यांनी हे विधान करत असताना मराठा समाजाला डोळ्यासमोर ठेवून हे विधान केलेलं आहे का, हे आपण पहिल्यांदा समजून घेणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बांधवांनो, समाजाच्या आठवणी जरा थोड्या अल्पकाळ टिकतात. म्हणजे बघा की आपल्याला एका वाक्यावरनं आपण सगळ्यांनी लगेच ठरवून टाकलं की पंकजाताई मुंडे यांनी मराठा समाजाच्या विरोधामध्ये कोयत्याची भाषा केली. पण आपण जर एक वर्ष अगोदर जर गेलो आणि 2023चा दसरा मेळाव्याचं पंकजाताईचं भाषण आज यूट्यूबवर उपलब्ध आहे. प्रत्येकाने एकदा निश्चितपणे पूर्णपणे अगदी मन लावून बघावं आणि मग खरोखर पंकजाताई मुंडेंनी कोयत्याची जी भाषा केलेली आहे, त्यांच्या वाट्याला जो संघर्ष आलेला होता, तो संघर्ष आणि त्यांच्या वाट्याला आलेली ती अवहेलना, ती कुणी केलेली उभी केलेली होती, ही संकट त्यांच्या समोर हे आपल्या पूर्ण लक्षात येईल. आणि मग आपण पंकजाताई मुंडे विषयी संपूर्ण मत बनवायला हवं. आपण एकदाच लगे एका वाक्यावरनं पंकजाताई म्हणाल्या की कोयते घासून ठेवा म्हणजे ते अगदी मराठा समाजाच्या विरोधामध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे असं आपण अगदी ठरवून मोकळे झालेलो असतो. बांधवांनो, अगदी तसं काहीच नाही आहे. ज्या पंकजाताई शिवशक्ती जी शक्ती परिक्रमा करतात, शिवशक्तीची जी परिक्रमा केली ताईंनी, त्यावेळेस सकल मराठा समाजानं माझं खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं. अशा भरभरून मराठा समाजाविषयी बोलणाऱ्या ताई साहेब आठवून पहा. अरे या बीड जिल्ह्यातल्या गावामध्ये, अनेक गावामध्ये एकही वंजारा समाजाचं घर नसताना मराठा समाजांनी भरभरून मतदान दिलं असं बोलणाऱ्या पंकजाताई आठवून पहा. शिंदखेड राजा मी येते, आई जिजाऊच्या दर्शनाला मी येते असं सांगणाऱ्या पंकजाताई मुंडे आठवून बघा. मी नारायणगडची नात आहे असं ठासून सांगणाऱ्या पंकजाताई आठवून बघा. अहो, पंकजाताईंच्या मनाला ह्या जाती धर्म वर्ण या गोष्टी कधी शिवल्याच नाही. त्या पंकजाताईंच्या हातामध्ये कोयता देऊन आपण मोकळे झालो आणि तो मराठा समाजाच्या विरोधामध्ये देऊन मोकळे झालो. बांधवांनो, पंकजाताई मुंडे यांनी जे काही विधान केलेलं आहे त्या विधानाला त्यांच्या पाठीमागे जावं लागतं, पूर्णपणे त्यांचा संघर्ष पाहावा लागतो आणि मग त्यांनी हे विधान का केलं असेल यावरनं आपण चांगला तर्क लावू शकतो, अंदाज बांधू शकतो. बांधवांनो, पंकजाताई या मराठा समाजाच्या कधीही विरोधामध्ये बोललेल्या नाहीत आणि बोलणार पण नाहीत. ते कसं आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया. कारण हे बघा, मी पडले, माझा पाय मोडला आणि मग पाय मोडलेल्या माणसाला कशाची बरे गरज लागते? कुबड्यांचीच ना. मग कुबड्या कोण देऊ शकतो? तर पक्ष देऊ शकतो. परंतु मला पक्षानं कुबड्या दिल्या नाही आणि वारंवार अपेक्षा भंग केला म्हणून सांगणाऱ्या पंकजाताईंचा संघर्ष कोणाच्या विरोधात उभा होता? पंकजाताईंना कुणाच्या समोर संघर्ष करावा लागला? तर ते संघर्ष पक्षाच्या, भाजपा या पक्षाच्या विरोधात करावा लागलेला आहे. कारण पक्षानं कुबड्या दिल्या नाही. पंकजाताई असं बोलतात की जर मी पडले म्हणजे आता मी पडणार नाही, मी पाडणार आहे आणि एक चारित्र्य संपन्न नेतृत्व घडवणार आहे आणि मी नीतिशून्य नाही आहे. मी कुणाच्या ताटातलं खाणार नाही आहे. मी कुणी म्हणेल पंकजाताई तुम्ही लढा आणि प्रीतमताई घरी बसतील असं चालणार नाही, मी परळी सोडणार नाही अशी आठवण काढून बघा. पंकजाताईंची विधानं तपासून बघा. पंकजाताईंना जो संघर्ष करावा लागला तो कुणाच्या विरोधात करावा लागला? पंकजाताईंना जे काही
अपमान सहन करावा लागला राजकारणामध्ये, तो कुणाच्या विरोधामध्ये, आणि कुणी घडून आणलेलं षडयंत्र होतं ते नीट तपासून पहा आणि मग आपल्याला लक्षात येईल. सत्ता भाजपची असताना ताईच्या कारखान्यावर रेड पडते आणि रेड पडल्यानंतर 2 दिवसामध्ये समाजाच्या जे काही प्रेम करतात ताईवर त्यांच्याकडनं 11 कोटी रुपये जमा केले जातात. आठवून बघा, पंकजा ताईंच्या विरोधामध्ये रेड टाकण्याची कल्पना कुणी राबवली? अहो, रात्रीमध्ये जर हर्षवर्धन पाटील म्हणतात मी शांतपणे झोपतो, आता आम्हाला ईडीचं कोणाचं भय वाटत नाही, ती ईडी कशामुळे म्हणतात ते तसे हर्षवर्धन पाटील की भाजपात गेले म्हणून त्यांना त्रास नव्हता ना. पण मग पंकजा ताई तर भाजपामध्ये आहेत ना, त्यांच्या कारखान्यावर रेड पडते, ती कशी काय पडते? संघर्ष कोणाच्या विरोधात करावा लागतो हे म्हणून मराठा समाजानं पहिल्यांदा समजून घ्यावं की ताईंना संघर्ष कोणाबरोबर करावा लागलेला आहे. आता ही रेड पडल्याच्या नंतर सुद्धा बघा, पंकजा ताई आज या पक्षामध्ये जाणार, पंकजा ताई त्या पक्षामध्ये जाणार, म्हणजे पंकजा ताईंच्या विषयी संभ्रम निर्माण करण्याचं काम, म्हणजे पंकजा ताईंनी भाजपा सोडावा यासाठी पाण्यामध्ये देव घालून बसलेली मंडळी कोण होती हे सांगण्याची गरज आहे का? म्हणजे पंकजा ताईवर आरोप करणारे, कारखान्यावर रेड टाकणारे, पंकजा ताईंचा अपेक्षा भंग करणारे, पंकजा ताईंना पदोपदी पंकजा ताईंचं अस्तित्व, राजकारणामधून पंकजा ताईचं जे काही नेतृत्व आहे ते अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्न करणारा वर्ग कोण होता? मराठा समाज निश्चितच नव्हता बांधवांनो. म्हणून विनाकारण पंकजा ताईच्या एका विधानावरून ताईंनी कोयत्याची भाषा केली म्हणजे आपण असं लगेच तलवारीची भाषा करण्याची गरज नाही. पंकजा ताईंनी कोयत्याची भाषा जर कोणासंग बरोबर केली असेल ना, मराठा समाजाला ज्या व्यक्तीनं फसवलं त्या देवेंद्र फडणवीसांच्या आणि त्या भाजपांच्या विरोधामध्ये पंकजा ताई बोलत होत्या, आणि आपलाही मराठा समाजाचं जे काही न दिल्यात जो अन्याय मराठा समाजावर झालाय तो देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे ना. मग आपण धचा मा करून विनाकारण काय म्हणून पंकजा ताईवर आरोप करतो आहोत? अजिबात नाही बांधवांनो. जर आपली मातृसंस्था नगद नारायण महाराज एक असेल, ती आपली ताई असतील आणि त्यांच्या मनामध्ये मराठा समाजाविषयी यत्किंचितही किंतू नसेल, तर मग विनाकारण पंकजा ताईंना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आपण उभे करणार आहोत का? यासाठी बांधवांनो, आपण यूट्यूबवर जा, 2023चं पंकजा ताईंचं भाषण पूर्णपणे मन लावून ऐका. म्हणजे मराठा समाजांनी जे काही धचा मा करून ताईंच्या विरोधात तलवारीची भाषा जे तरुण करतायत ते करणार नाहीत. आणि ताई म्हणजे मराठा समाजाच्या द्वेष करणाऱ्या कधीच नव्हत्या, नाहीत आणि भविष्यातही नसणार आहेत याची मात्र पूर्ण खात्री आहे. कारण मराठा समाज आणि वंजारी समाजाची मातृसंस्था एकच नगद नारायण आहे, एवढं मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवावं. आणि म्हणजे राजकारणापायी जो संघर्ष उभा राहिलेला आहे तो सामाजिक स्तरावर होणार नाही याची काळजी प्रत्येकानं घ्यावी. धन्यवाद.